भिवंडी तालुका पालीवली गांव में जय मल्हार मित्र मंडल व पालखी अध्यक्ष व शिवसेना तालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण तथा लाखीवली ग्राम पंचायत सदस्य श्री परदेश बालाराम भोईर व पालीवली ग्रामस्थ मंडल द्वारा भिवंडी तालुका पालीवली गांव श्री क्षेत्र आई जीवदानी विरार तक श्रावणी जीवदानी देवी भव्य पालकी सोहला का आयोजन आज दिनांक 25 जुलाई 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस पालकी सोहला में शिवसेना के नाना राउत, शिवसेना तालुका अध्यक्ष व हातुक रमेश केने, लाखीवली ग्राम पंचायत सदस्य अमर पाटिल, कांबेगांव उप सरपंच लखन रायत सहित अनेकों मान्यवर व आई जीवदानी देवी भक्तों ने अपनी उपस्थिति दर्शाई। तो वहीं पारोल फाटा पर अशोक बसवत, वसंत जाधव, सुरेश खारीक व विरार फाटा पर राजेन भोपी द्वारा पालकी के पदयात्रियों को नाश्ता देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। तुम्ही मोठं घ्या ना, मोठं बोला दोन मोठं ना तो पालखीला हात लावून ठेवला आहे आपण काळजी नाही पाहिजे इथे लावायची ना ए गावी माते की जय गावी माते की
परदेश भोईर हे आमचे जवळचे मित्र असून ते उपतालुका प्रमुख आहेत शिवसेनेचे। पालखी सोहळा ते काढतात आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना लोक सहकार्य करतात। आदिवासी समाज झाला, आमचा आगरी समाज, सगळे समाजाची मुलं त्याच्यात आणि स्त्रिया सुद्धा भाग घेऊन इथून ते जीवदानी मातेपर्यंत प्रवास करतात। आणि ही त्यांनी केलेली दरवर्षीची ही जी आहे पालखी सोहळा हे खूप चांगल्या प्रकारे ते साजरा करतात। प्रवासामध्ये सगळ्यांनी त्यांना सुखाचा प्रवास हो आणि जीवदानी मातेला त्यांना आशीर्वाद देऊन त्यांची जी अडलेली काही कामं असतील ती पूर्ण व्हावीत अशी मी जीवदानी मातेला नमन करून सांगतो। आज या ठिकाणी पालिवली या ठिकाणी परदेश भोईर हे आमचे चांगले मित्र आहेत। ते दरवर्षी या गावातून पालखी सोहळा काढतात। पालिवली ते श्री क्षेत्र जीवदानी माता विरार हा त्यांचा प्रत्येक वर्षीचा प्रवास असतो। मी एवढंच सांगू इच्छितो, जीवदानी माते तू या परिसरातील लोकांना सुखी ठेव, आनंदात ठेव, त्यांच्या काही ज्या अडीअडचणी असतील त्या सोडव आणि अशी सेवा दरवर्षी या मंडळातर्फे होत राहो ही जीवदानी मातेला विनंती। जीवदानी माते की जय, जीवदानी माते की जय, जीवदानी माते की जय। पालखी आपण दरवर्षीप्रमाणे आज चौथा वर्ष चालू आहे। आपण दरवर्षीप्रमाणे पालखी काढतोय आणि या पालखीच्या भाविक भक्तांसाठी अमर शिवनाथ पाटील यांनी नांद्यावर इथं नाश्ता दिलेला आहे। विष्णू वलवी याला उपसरपंच निलेश मागे यावेळी तर नाश्त्याची खडकीला सोय केलेली आहे। पारोलला नाश्ता आहे, विरार फाट्यावर नाश्ता आहे आणि जे भाविक भक्त आहेत हे नुसतं मजा म्हणून येत नाही, हे काहीतरी देवी काहीतरी मागण्यासाठी येतात आणि त्यांची मन्नत ही आपल्या पालखीचे स्वरूपान पूर्ण होते म्हणून ही भाविक भक्त येतात। आणि यावर्षी हा पालखी फार उत्साहात निघलेली आहे। आम्ही तेच प्रार्थना करणार की ही जी भाविक भक्ताचे तुझ्या दर्शनासाठी त्यांना त्यांच्या काय मनातल्या ज्या इच्छा आहेत ते पूर्ण होऊ दे।